आणखी एक मोठी बातमी येते। सरकारनं पालकमंत्र्यांचे पंख छाटलेले आहेत। जिल्हा विकास निधीवर आता 70% नियंत्रण आमदारांचं असेल। पालकमंत्र्यांचं विकास निधीवर 30%च नियंत्रण असणार आहे। जिल्हा नियोजन समित्यांसंबंधी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। आतापर्यंत फक्त पालकमंत्रीच जिल्हा विकास निधी ठरवत होते। पालकमंत्र्यांच्या 30% निधीचं महायुतीच्या 3 पक्षात समान वाटप केलं जाईल। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांचे पंख छाटण्यात आलेले आहेत। त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या अधिकारात आता केवळ 30%च निधी राहील आणि तो निधी पालकमंत्र्यांना महायुतीच्या 3 पक्षात समान वाटप केला जाईल आणि त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अधिकारामध्ये आता मोठी घट झालेली आहे किंवा त्यांचे अधिकार काहीसे कमी करण्यात आले, कारण त्यांच्या अधिपत्याखाली आता केवळ 30%च निधी असणार आहे। माननीय पालकमंत्र्यांना आता आम्ही संपूर्ण निधी वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे। 70% निधी हा त्या भागातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना हा जाणार आहे। 30% निधी हा पालकमंत्री यांना अधिकार असणार आहे। 30% निधीमध्ये पालकमंत्री त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी समन्वय करून तो वाटप करणार आहे आणि त्यामुळं आता कुठलाही सर्व जिल्ह्याला पालकमंत्री असल्यामुळं कुठे आता त्या ठिकाणी स्कोप नाही। सर्वांनाच त्या ठिकाणी एका लाईनने निर्देश दिलेले आहे, त्या लाईनवरच आमचे पालकमंत्री आणि आमचे आमदार काम करणार आहेत।